तुम्हाला वाटलं असेल आमची सानवी अशी का बसली, काय नाही हो, तिला गांजण्या आल्या होत्या म्हणून तिची आजी तिला तेल लावून आंघोळ घालत होती. आमच्या साईश्रीला बघा किती अभ्यास करू वाटायला लागला. दीदीचं सगळं अभ्यासाचं घेऊन बसले अभ्यास करायला. सानूची आंघोळ झाल्यानंतर सानूने बघा इकडं काय राडा करून ठेवलाय. आमच्या सासूबाईने गावाकडून बघा आमच्यासाठी काय काय आणलं होतं खायला. हिरवी भाजी, डाळ, गहू, ज्वारी सगळंच आणलं होतं. सानूला तापीमुळं काय जेवण जात नव्हतं 8 दिवस, त्यामुळे तिच्या आजीने त्यासाठी डाळीतले फळं केले होते. 8 दिवसातनं आज आमची सानू पहिल्यांदा जास्त जेवली असेल, कारण तिला तापीमुळे जेवणच जात नव्हतं. सानूच्या आवडीचा पदार्थ बनतोय म्हणल्यावर मग काय आजीपाशी थांबणे मी पण करते म्हणून चालली होती मध्ये मध्ये. मग काय साईश्रीला पण बघायचं होतं, सानू थांबली म्हणल्यावर मी का नाही थांबणार. मग पण काय सानूने आमच्या तिला थांबून दिलं नाही, खाली ढकललं. मग काय आजीने डायरेक्ट तिला किचन वाट्यावरच बसवलं. आता दोन्ही लाडाच्या नाती आमच्या. तुम्ही काय म्हणता ह्या आमच्या इकडं गावाकडं तर याला डाळीतलं फळं म्हणतात. तुम्ही काय म्हणता कमेंटमध्ये नक्की सांगा. आमची साईश्री पण बघा मध्ये मध्ये आजीला मदत कशी करत होती लाटण्याने. तिला हाताची घडी घाल म्हणल्यावर हाताची घडी पण घातली बघा मध्येच. मस्त असे गरम गरम डाळीतले फळे झाले होते. आता मी सानूला दिलं होतं, आम्ही पण घेतलं होतं. बघा किती भारी केलं होतं, जास्त होईल म्हणून, पण आम्हाला कमीच पडलं. नंतर सानूनं चाटून पसून खाल्लं सगळं. आमच्या सानूला ना आम्हाला ते सगळ्यांना खूप आवडले. साईश्रीला पण खूप आवडले. बघा आमच्या साईश्रीला काय खाता येत नव्हतं, पण चमच्यानेच खायचं. हाताने चारलेलं काय आवडत नाही तिला. ती कसं पण खाऊ द्या, पण माझ्या हातानेच खाय. चला भेटू.